दुसऱ्याकडनं मोटिवेशन घेण्यापेक्षा किंवा दुसऱ्याकडनं 4 गोष्टी ऐकण्यापेक्षा आपण स्वतःच्या गोष्टी आपण स्वतःचा आवाज ऐकू नाही शकत का? ऐकू शकतो ना. तर आपण स्वतःला 4 गोष्टी चांगल्या का नाही सांगू शकत? तुझ्या माझ्यासारखा होता एकदम अपंग झाला, बोलता येत नाही, पॅरालिसिस झालेलं आहे. त्या माणसाने आज विचार कर किती टेन्शनमध्ये गेलं पाहिजे. सगळ्यांसारखा आपला नॉर्मल होता तो. आज त्या माणसाला बोलता येत नाही, शून्य बोलता येतं, फक्त तोंडात आवाज निघतो. तो आता मी त्याला सोडून आलोय साईटवर, तिथं तो आता मी तुला सांगतो त्याच ताकदीने तो शिड्या उचलतो एका हाताने, शपथ. तो बिगारी येतो एकदम, कॉर्पोरेशन मधली शेवटची पोस्ट एकदम, तिथे त्यांना पिशव्या उचललं. आता तू विचार कर, तुमच्या माझ्यासारखी चांगली पोरं डिप्रेशनमुळे जर वाया जात असेल आणि खरंच जर कोणाला मोटिवेशन घ्यायचं असेल तर मी शून्य माणूस आहे, माझ्या भावाला भेटावं त्यांनी कधीतरी, की एवढं पॅरालिसिस होऊन पण आज माणसांनी लढलं कसं पाहिलं ना. एक लय मोठं उदाहरण येतो माहिती का, की तो स्वतः बसने फिरतो. आज तो घरी बसू शकत होता सगळं हारून किंवा काय, पण त्या ताकदीने तो उभा राहील. 90% तो मेलेला होता माहिती का, कोमामध्ये जाणार होता, पण त्याला इच्छाशक्ती म्हणतात ना, जगण्याची इच्छाशक्ती काय असते मित्रांनो. मला वाटतं ना, खरंच अरे आपल्याकडे सगळं आहे तर लवकर स्वतःला सावरलं पाहिजे सगळ्यांनी. ज्यांना वाटते आपण कुठेतरी टेन्शनने जातो काय, तर आपल्याकडे सगळं चांगलं आहे. डोकं शाबूत आहे, हातपाय चालतो ते. उद्या असं नको व्हायला की सगळं हातातून निघून गेल्यावर तुम्हाला वाटतं की कुठेतरी लाईफ जगायचं राहिलं का.